ठरल्यापेक्षा माहेर घरचं हे आण ते आण करीत कशावरून तरी ठोसले मारायचा घरात सपाटा सुरू झाला की सासूर वाशिणीचं काळीज फाटून जातं. उगीचच आपलं ऐपत नसताना अंधण मागावं ग ऊसमळं पानमळं, आमराई फुलबागा आणले की सुनबाळ. अशा गोष्टींचा चिवडा करीत घरात बोलत बसायचं, यातला अर्थच आम्हाला काही उमगत नाही. हे आण ते आण सगळं खरं, हा पण आणावं कुठून? आईवडिलांनी त्यासाठी कर्ज काढायचं. त्यापेक्षा आंब्याच्या सावलीत कोयाळ बोले राधा, उपाशी गेले दादा. यातल्या तुमच्या घरात घडलेल्या गोष्टींची चवड बघा की म्हणाव जरा उतरून. खंडीभर तांदूळ झाले यंदाला म्हणून सांगण्याच्या आयटी मारणाऱ्यांनी घरात सुनेचा भाऊ आला तरी घासभर तांदूळ शिजवायची तिला सत्ता नाही म्हणजे. अरे ही काय माणुसकी झाली? मांडव घालावा सये निचळ जाईचा, छंद नवऱ्याच्या आईचा. दारी तुळस दवणा सये शेवंती दुपारी, सुन यावी ग कुसरी. असली भाषा लग्नात केली तर मांडली ना आम्ही. मग आम्हालाच का हो वनवास असा? केवळ आमची मुलीची बाजू म्हणून का तुम्हाला आपला रुबाब दाखवायचा आहे म्हणून? कळू दे तरी पहिलं, आणि मग आंदण मागायची भाषा करावी ना. नाही, आपल्याला हे पटतच नाही. असं कुणाचं घेऊन अगर देऊन कुठं जन्माला पुरतं काय? अशानं काय होतं की सीताचा सासूरवास मन सारखं विटलं, वाऱ्याच्या झडक्यानं पान केळीचं फाटलं. अशातली गत होऊन बसते. देवादिकाच्या नशिबात देखील असं घडतंय तर आपली हो काय कथा? आपल्या मनाची समजूत घालायची आपणच. पण सैरभैर झालेलं मन कुठं स्वस्थता येऊ देतं काय? नाही बा, उलट. संक्रांतीचा सण सीताबाईला झाला वनी, तिनं का ववसल्या बोरी बावळी माया बहिणी. सीताबाई वनवासी तान लागली वनामंदी, तुळशीच्या काड्या पानी केळीच्या डोळ्यामंदी. सीताबाई वनवासी झाडाझुडांना मारी मिठी, लव अंकुश बाळाला सांगा म्हणिती तुम्ही गोष्टी. सीतामाईच्या असल्या वनवासानं काळीज उडून जातं. अशा आकांक्षा फाटून जातात. माणसांपेक्षा झाडंझुडं जवळची वाटू लागतात. त्यांचंच मानवीकरण करायचं न सगळ्या सोयऱ्यात त्यांची जमा करायची. करायचं काय मग? यापेक्षा वेगळं दुसरं असतंच काय हातात? तेव्हा आणखी कसला विचार करावा आपण? बोलली भाऊजाई आंबट आंब्यावानी, सुकली माझी देही उसाच्या डांब्यावानी. असली बोचणी सासरघरात भोगत बसण्यापेक्षा अंगणी फुलं लाग आला मोहर बहरा, सुकल्या फुलं माळा चला घेऊन माहेरा. यातल्या सुखात आपल्याला गुरफटून घेतलेलं काय वाईट, नाही का? शिवाय जाई मोगऱ्याखाली माझा निजला भरतार, माझा हौसेचा तालिवार. नवऱ्याची कसलीच कटकट नाही. उलट त्यांनी नेहमीच आमची बाजू घ्यावी ना आधार देत म्हणावं, सोडून द्यावं या कानाचं त्या कानाला, विचार करू नी मी आहे नव. मग कशाला व्याव कोणाला? खरं का खोटं? हसत खेळत नाचत बागडत आणि एकमेकांना चिमटे काढून चिडवीत रडवत साऱ्या घरभर धिंगाणा घालून घरातल्या माणसांना सळो की पळो करून सोडणाऱ्या चिमुरड्यांची आणि त्यांच्याच वयाच्या गल्लीतल्या पोरांची आमच्या घरी नित्याची वर्दळ. त्या कारणानं उसाच्या फोकागत अंगलट असलेली आमची आजी आरडून ओरडून त्यांना हाकारायची. एकेकाला गच्चम धरून सपाटे हाणायची आणि मग तिनंच आणलेलं चिरमुरे बत्तासे खायला देऊन समोर बसवून घेत गीतं म्हणायला शिकवायची. मेथीबाईचं लगीन निघालं, दूध भोपळा नवरा झाला, धाडा देवाला लगीन पत्रिका, लवकर यावं लग्नाला. काळा भोपळा लठ्ठेला, पोट मोठं घेऊन आला, पुढं काशीफळ आघाडीला, वेलवांगा लई रंगेला. कवळा दोडका हळू चालला, पडवळ आलं जोडीला, आवातनं गेलं घोसाळ्याला, चिंचुरडा मग हळूच आला. मुळा बोलतो गाजराला, वाळूक संग घेऊन चला, वराड निघालं संगतीला, काकडीबाईनं शिणगार केला. असल्या गीतातली पोरांना लई गोडी. प्रत्येकजण करवला नाहीतर करवली व्हावं म्हणणार आणि मग घरातल्या बाहुलीचं लगीन उभारीत परसदारीच्या झाडपाल्यांचा ओरवाडा मांडून तुळशीपशी एक बोहलं पण उभं करणार. खरं ना? पोरच तशी लई खोडीची.
बेलाशक एकमेकांचे कान तरी उपटणार किंवा पाठीत धपके हाणीत ढकलून तरी देणार. तशी मग आमची थोरली काकू ह्या पोरांना दरादरा ओढून माझघरात कोंडून घालायची ना. हा गदारोळ मग रडण्या ओरडण्याचा तिथं असा माजायचा की बोलायचं काम नाही. अखेर शेवटी दाराला कान देऊन एकेकाला हाका घालीत आमची आजी एकदम सांगायची, नदीच्या पल्याडग काडी हलती लव्हाळ्याची, तिथं माझी नांदती मामा मावशी जिव्हाळ्याची. त्या सरशी ही पोरं दरवाजा उघड म्हणीत तिला विचारायची, आम्ही पण येऊ काय? दंगा करणार नाही आम्ही, उलटा शब्द होणार नाही, खायला दे म्हणणार नाही. म्हणताना मग आजी चला चला असं म्हणत सगळ्यांना पोटाशी धरायची आणि ही वऱ्हाडी खरंच नदीकाठच्या आमच्या शेताला जायला निघायची. अगदी भर दुपारी 12-2ला. ऊन नाही का ताण नाही, सगळी एका चालीत पावलं उचलायची. तर त्यामुळं खुश होऊन साडीच्या ओट्यात कापून आणलेल्या पेरवाचा न केळीचा एक एक तुकडा आजी प्रत्येकाच्या हातावर ठेवायची. तशी एकदम सगळी खुश. आणि आजी मनातल्या मनात बोलून जाणार, बहीण भावांडाची सई पोटात त्यांची माया, हिरवं सीताफळं आत साखरची काया, शेजी तू आई बाई तुझा सांभाळ सोन चाफा, अवकाळ माझा बाळ मोडील त्याचा ढापा. एवढंच नाही तर ह्या सगळ्या पोरांना गुलाब, जांभूळ, नारिंग, आंबा, केळी, सीताफळ, रामफळ, केवडा, कमळ, जास्वंद, प्राजक्त, कन्हेरी, तेरडा असली आपल्या बागशाहीतील फुलांची नावं देणार. सरळ त्या नावानं हकारे घालीत. पोरांनी मग समजावं की आता आजी लाडात आली आहे, तर घ्या काय पाहिजे ते मागून तिच्याकडनं. आज्जे पिकलं सीताफळ देशील काय ग तू मळीच्या शेतातलं? एखाद्यानं असं विचारलं की आजी हसून त्याची माया घेत, नक्की नक्की दिन बाळा असं बोललीच म्हणून समजा. नदीकाठच्या आमच्या शेताच्या बांधावर नेटक्या कळकीचं बन पसरलेलं, शेलकी शेवरीत तरारून वर आलेली, उंचच उंच जातेल्या सुपाऱ्याची तरणीबांड झाडं, झालंच तर चाफा, चंदन, अशोक, कव्हेरी, बाभळी, मधूनच केळी, नारळी, जांभूळ, कवट, आंबा. त्यामुळे काही पण मागा तिथं तयार. मुलीच्या हौसे मोजेसाठी शेतातल्या कौलारू छपराभोवती सीताफळ, रामफळ, केळी, अंजीर, द्राक्ष लावलेली. 1 एकर संपून दुसरा सुरू झाला की ओळीनं सुबाभळ. शेलाट्या बायकागत उंचच उंच, शेताच्या कडेला सुरूची झाडं, कुठं कुठं वड, पिंपळ. तर असलं काय काय बघून आजी त्यांच्याजवळ जायची आणि म्हणायची, ही माझी लेक, ही माझी सून, ही माझी सासू, ही माझी ननंद, ही माझी विहीन आणि ही माझी चुलती, ही वहिनी बरं का माझे, ह्यो माझा दादा, हे माझं वडील, ही माझी पाहुणी, ही माझी जाऊ, ह्यो दीर आणि ह्यो माझा जावई. झाडून सगळ्या नात्या गोत्यांचा उपसवायचा झाडाझुडपांना कवटाळीत. त्या कारणानं धरित्रीला आई मानणारी आजी ह्या सगळ्यांना कडकडून भेटली की सगळी पानं फुलं थरथरायची खुशीनं, वाऱ्यासरशी हालायची, डुलायची. ते बघून आजीचा जीव सुप्पा एवढा व्हायचा. सुख सुख म्हणत्यात ती हेच असं ती बोलायची. आणि मग आजूबाजूचे मळेकरी झेंडू, मखमलीची ओंजळवर फुलं तिच्या देवासाठी खुडून देत तिला हसायचे. म्हणायचे कसे, घरात खंडीभर गणगोत असताना ही काय गंमत म्हणावी आणि हिची. पण आजी हसायची, मुरका मारत म्हणायचे, असून देल माझं मला लख लाभ. तर अशी ही गंमत. त्यामुळं पोराबाळांचा चोखामेळा घेऊन आजी शेतातल्या छपरात गेली. तिथं तिनं संग आणलेलं हादग्याचं चित्र भिंतीवर चिकटवलं. त्या चित्राला कारळ्याच्या पिवळ्या धम्मक फुलांचा हार घातला. शेतात मिळतील त्या फळभाज्यांचा हार गुंफला. पिकल्या कवठात गूळ कालवला, पिकल्या केळाचं शिकरण केलं आणि मग हावळा, भुईमुगाच्या शेंगा, गूळ, भाजक्या भातवड्या असलं काय काय खायला देऊन पोरांना हादगा खेळा म्हटली. स्वतः पाटावर रांगोळीनं हत्ती काढले आमोरासमोरचे, हळद कुंकू वाहिलं, पान फूल घातलं आणि मग सगळ्यांना गोल गोल फिरत एकमेकांचे हात धरून मधून मधून कमरेत वाकायला लावीत म्हटलं, मी गीत सांगते, तुम्ही मागणं बोला. सांग सांग. पोरांनी एकच गलका केल्यासरशी
अरे गुलामानं, असं म्हणत तिने एकेकाचा गालगुच्चा घेतला आणि गीत बोलली. वाजे चौघडा रुणझून, आला ग हादगा पावना, दारी तुळस दवणा, जैजुई शेवंती दुपारी, फुले ग नाना परी, हार गुंफिते कुसरी, वाहते मी हादग्या परी, हादगा देव मी पूजिते, लवंगा सुपाऱ्या वेलदोडे, करून ठेवले विडे, आणखीन दुधातले दूध पेडे, वाहते मी हादग्या पुढे, हादगा देव मी पूजिते. बापरे, असला हादगा रंगला असतानाच हत्ती रथी फळी उठवीत आणि वाजत गाजत हस्ताचा पाऊस असा उचितच दणकारला की पोरांना छपरात घेत आजीनं पावसाला हात जोडीत म्हटलं कसं, हादग्या देवा, अरे माझ्या पोरांचा खेळ चांगला मांडून दे गा थोरपणी, आणि त्यांचं भलं कर गा, मी तुला गुळाचा खडा देन र बाबा.